बघा, आपण जर अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्म आपल्या पाठीमागे कसं लागते, दुःख कसं लागते. जसं की रथाला जुंपलेल्या घोड्यांच्या पायांचा पाठलाग त्या रथाची चाके करतात. घोडा चालायला लागले की त्या रथाची चाकी चालू लागतात. तशाच प्रकारे आपण जर आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं, पाप केलं, धम्माला आपण जाणलं नाही तर दुःख आपल्या पाठीमागे कशा प्रकारे लागतं, तशाच प्रकारे लागतं. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म केलं, दररोजच्या जीवनामध्ये थोडे थोडे जरी आपण पुण्य कर्म केलं असेल. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमुखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परित धम्मसवनकालो अयं भदन्ता. महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म सदा पूजनीय भिक्खू संघ जगातील अनमोल शास्त्री रत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन. ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत. ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राज्यघटना लिहून दिली, असे या देशाचे खरे खुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित ऑल इंडिया बुद्धिस्ट कॉन्फरन्स 19वी बौद्ध धम्म परिषद. सर्वप्रथम मी पूज्य भदंत डॉक्टर इंदम सजी महास्थवीर पूज्य भंतेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पूज्य भंतेंना हार्दिक शुभेच्छा देतो, भंतेच्या प्रती मंगल कामना करतो आणि पूज्य भदंत डॉक्टर इंदम सजी महास्थवीर उपस्थित पूजनीय भिक्खू संघ यांना देखील त्रिवार विनम्र अभिवादन करतो. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न धम्मोपासक उपासिका, वर्षावासाच्या या पवित्र कालावधीमध्ये या ठिकाणी भगवंताने 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, भगवंत म्हणतात सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस सामकी समगानं तपो सुखो. म्हणजे या संसारामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे, बुद्धांचा जन्म होणे अत्यंत दुर्लभ आहे. भगवंताच्या अगोदर देखील 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत या संसारामध्ये. परंतु बघा, 2,500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त कालावधी आता निघून गेलेला आहे. आपल्या कित्येक पिढ्या या ठिकाणी राजे महाराजे या ठिकाणी म्हणजे त्यांचे वंशज देखील या ठिकाणी संपत आलेले आहेत. परंतु अजून एखाद्या सम्यक संबुद्धाने या ठिकाणी जन्म धारण केलेला आहे का? बघा, 2,500 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि भगवंताचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. कधी? 2,500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त कालावधी निघून गेलेला आहे. परंतु अजूनही एखाद्या सम्यक संबुद्धांनी अजूनही जन्मधारण केलेला नाही. बघा, भगवंताची उत्पत्ती होणे किती दुर्लभ आहे. म्हणजे कित्येक कल्प या ठिकाणी निघून जातात, तेव्हा मात्र कुठे एका सम्यक संबुद्धाची जन्म होत असते.
मग या संसारामध्ये, या निसर्गामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे, भगवंताचा, बुद्धांचा जन्म होणे हे अत्यंत दुर्लभ आहे. ही पहिली गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट भगवंतांनी सांगितलं की धम्म श्रवण करणं हे देखील भगवंतांनी अत्यंत दुर्लभ सांगितले. आणि मनुष्य जन्म प्राप्त होणं, बघा, म्हणजे भगवंताची उत्पत्ती होणे, मनुष्य जन्म प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. बघा, या संसारामध्ये केवळ मनुष्यच नव्हे तर इतरही पशु पक्षी आहेत, जीवजंतू आहेत. परंतु धम्म कोण समजू शकतो, धम्म कोण जाणू शकतो, तो केवळ आणि केवळ मनुष्यच असा एकमेव प्राणी आहे. तो पापही करू शकतो, तो पुण्यही करू शकतो आणि चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून स्वतःला दुःखमुक्तही त्या ठिकाणी करू शकतो. जर चांगल्या प्रकारे ध्यानामध्ये जर तो पारंगत झाला, सकृतागामी, अनागामी, अरहंत, म्हणजे ह्या ज्या काही अवस्था आहेत, धम्माच्या याच्यामध्ये ज्या काही अवस्था आहेत, आध्यात्मिक याच्यामध्ये ज्या काही अवस्था आहेत, तोही व्यक्ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी ध्यान साधना करून धम्माला जाणून त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. म्हणजे बघा, बुद्धांची उत्पत्ती होणं ही पहिली गोष्ट आहे, धम्म श्रवण करणं ही दुसरी गोष्ट आहे आणि मनुष्य जन्म प्राप्त होणं हे देखील अत्यंत दुर्लभ आहे. आपल्याला ह्याही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. भगवंताच्या कालावधीमध्ये आपला जन्म तर झालेला नाही, परंतु भगवंताच्या मुखातून निघालेले जे श्रेष्ठ बुद्ध वचन आहे, बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे, बाबासाहेबांच्या अनंत अशा उपकारामुळे हा सोन्यासारखा धम्म या ठिकाणी आपण, बुद्ध वचन या ठिकाणी आपण श्रवण करत आहे. म्हणजे बघा, तथागतांचा जो धम्म आहे तो धम्म या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, पालन करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. म्हणजे बुद्धांचं वचन आपण श्रवण करीत आहेत, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्य जीवनाला आपण आपल्यावरतीच डिपेंड आहे. म्हणजे याला कुठे आपल्याला घेऊन जायचं आहे. भगवंत म्हणतात, जर चांगल्या प्रकारे जर आपण धम्माचं आचरण केलं, शीलाचं पालन केलं तर निश्चितच आपण सुगतीच्या मार्गावरती आपण जाऊ शकतो. तर आजच्या या ठिकाणी, आजच्या या धम्म परिषदेमध्ये मी 2 गाथेचा या ठिकाणी उपदेश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अगदी 20 ते 25 मिनिटे माझं या ठिकाणी धम्मोपदेश करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. तर भगवंत धम्मपदामधील एका गाथेमध्ये म्हणतात, माव मम्मेंच पुण्यस न मंतं आगभिसंती उदबिंदू निपातेन उदकुंभोती पुरती पुरती धीरो पुण्यंस थोकं थोकंक आजिन. या गाथेमध्ये भगवंत म्हणतात, मला हे लाभणे शक्य नाही असा विचार करून लहानशा पुण्यांचीही अवहेलना करू नये. थेंब थेंब पाण्याचा घडा भरत असतो, त्याचप्रमाणे धैर्यवान पुरुष थोडा थोडा पुण्याचा संचय करीत असतो. बघा, या गाथेमध्ये भगवंत हे मला हे लाभणे शक्य नाही असा विचार करून लहानशा पुण्याची अवहेलना करू नये. म्हणजे भगवंत म्हणतात, जसं ज्याप्रमाणे मनुष्याला दिवसातून 3 वेळेस अन्नाची गरज असते, नाही तर कमीत कमी 2 वेळेस तरी असते, एक सकाळी असेल आणि सायंकाळी असेल. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्याला 2 वेळेस ज्याप्रमाणे अन्नाची आवश्यकता असते, जसं की आज जर आपण अन्न ग्रहण केलं असेल, आज जर जेवण केलं असेल तर आपण 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने जेवण करतो का? नाही तर आज जेवण केलं असं तर मी पुढच्या वर्षी याच तारखेला मी जेवण करेल असं होतं का? नाही. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्याला अन्नाची आवश्यकता दररोज असते, तर तशाच प्रकारे भगवंत म्हणतात, आपण अन्न कशासाठी ग्रहण करतो? केवळ मनुष्यच अन्न ग्रहण करतं का? नाही. सर्वच या संसारामध्ये जेवढे जीवजंतू आहेत, पशु पक्षी आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे असेल, सरपटणारे, या पृथ्वीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये राहणारे असेल, प्रत्येक सत्वाला काय भूक नावाचा आजार आहे. आणि भूक नावाचा जो काही आजार आहे, त्या आजाराला क्षमवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आपण अन्न या औषधाचा आपण ग्रहण करीत असतो. मग भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे आपण अन्न दररोज या ठिकाणी ग्रहण करत असतो, तर त्याचप्रमाणे मनुष्यानेही या दुर्लभ अशा मनुष्य जीवनामध्ये थोडे थोडे का जरी पुण्यकर्म होईना, आपल्या मनामध्ये संकोच असायला नको, हे छोटस पुण्यकर्म आहे आणि काय होणार आहे. तर भगवंत म्हणतात, दररोज आपण या ठिकाणी छोटे छोटे आपण पुण्यकर्माचा आपण संचय केला पाहिजे. ज्याप्रमाणे एका बूंद पाण्याने काय घडा भरत असतो, आहे की नाही?
एक एक जरी बूंद त्या ठिकाणी पडत असेल तर काही दिवसांनी त्या ठिकाणी तो पूर्ण जो काही घडा आहे तो त्या ठिकाणी भरून जात असतो. तर भगवंत हेच म्हणतात, छोटे छोटे जरी आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलं तर या पुण्यकर्माचा संचय मोठे पुण्यकर्मामध्ये त्या स्वरूपामध्ये होतो. आणि हेच पुण्यकर्म मनुष्याला सोबतही म्हणजे वर्तमान जीवनामध्ये सोबत असतात आणि इव्हन मृत्यूनंतरही हेच पुण्यकर्म मनुष्याच्या सोबत असतात. आता पुण्यकर्म कशा प्रकारे असतात बघा, आपण जर अकुशल कर्म केलं तर अकुशल कर्म आपल्या पाठीमागे कसं लागते, दुःख कसं लागते. जसं की रथाला जुंपलेल्या घोड्यांच्या पायांचा पाठलाग त्या रथाची चाके करतात. घोडा चालायला लागले की त्या रथाची चाकी चालू लागतात. तशाच प्रकारे आपण जर आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं, पाप केलं, धम्माला आपण जाणलं नाही तर दुःख आपल्या पाठीमागे कशा प्रकारे लागतं, तशाच प्रकारे लागतं. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म केलं, दररोजच्या जीवनामध्ये थोडे थोडे जरी आपण पुण्य कर्म केलं असेल तर आज बघा बरं, सकाळपासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पुण्य केलेलं आहे. म्हणजे भगवंतांनी म्हणजे भंतेनी आपल्याला सांगितलं असेल या दिवशी कार्यक्रम आहे, पूजेने भिक्खू संघ आपल्याकडे भोजनदानासाठी येणार आहे, परित्राण पाठ श्रवण करणार असेल, म्हणजे तेव्हापासून तुम्ही तयारी केलेली आहे. सकाळी उठून या ठिकाणी तुम्ही श्रद्धेनं, अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी भोजन निर्माण केलेलं आहे. आणि भोजन निर्माण करून त्या ठिकाणी पूजेने भिक्खू संघाला आपण आपल्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी भोजन दान दिलेलं आहे. म्हणजे छोटस पुण्यकर्म नाही. भगवंत म्हणतात की एका भिक्षूला भोजन दान देणं आणि एकीकडे 1000 लोकांना उपासकांना भोजन दान देणं. तर ज्याप्रमाणे 1000 भिक्षूंना भोजन दान देणं आणि एका भिक्षूला भोजन दान देणं, एवढं महान पुण्य एका भिक्षूला भोजन दान दिल्यानं तेवढं प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही आजच्या दिवशी बघा, पूजेने भिक्खू संघाला भोजन दान दिलं, परित्राण पाठ श्रवण केलं आणि हे आपण बुद्ध वचन या ठिकाणी श्रवण करतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म, पुण्यकर्म आजच्या दिवशी या ठिकाणी संपादन करीत आहात. बघा या शहरामध्ये किती लोक असतील, आता या ठिकाणी किती लोक आहेत अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी बुद्ध वचन श्रवण करीतात. नाही तर कोणी टीव्ही बघत असेल, कोणी झोपत असेल, कोणी अकुशल कर्म त्या ठिकाणी करत असेल, कोणी वाईट विचार करीत असेल. म्हणजे आळसामध्येच त्या ठिकाणी काही लोक जीवन घालवत असतील. परंतु भगवंत म्हणतात वेळ हा फार अमूल्य आहे, वेळ कोणासाठीही थांबत नाही. जसं की भगवंतांनी या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. मग जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकांनी म्हणजे अनाथ पिंडकांनी जे जेतवन बुद्ध विहार दान दिलेलं होतं, तर त्या विहारामध्ये वास्तव्य करीत असताना भगवंतांनी या गाथेचा उपदेश केलेला आहे. बघा, भगवंतांनी उपासिकांमध्ये कुणाचं नाव अग्रेसर आहे दानामध्ये, माता विशाखाचं नाव अजरामर आहे. म्हणजे प्रामुख्याने त्यांचं नाव येतं, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 54 करोड म्हणजे त्या कालावधीमध्ये एवढ्या मोठा पैसा खर्च करून, दान करून त्या ठिकाणी सुंदरसं बुद्ध विहार निर्माण करून भगवंतांना आणि पूजेने भिक्खू संघाला ते विहार दान दिलेलं होतं. आणि एवढ्यावरच नाही तर तिचे काही त्यांनी वर मागितले होते. म्हणजे काही गोष्टी त्यांनी भगवंताला मागितल्या होत्या आणि ते दैनंदिन जीवनामध्ये तशा प्रकारे दानमय पुण्यकर्म करत गेली. त्याच्यामुळे माता विशाखाचं नाव उपासिकांमध्ये सर्वात दानी म्हणून अग्रेसर आहे. त्याच्यानंतर अनाथपिंड जे जेत नावाचा जो राजकुमार होता, त्याचं वन त्या ठिकाणी विकत घेऊन, एवढंच नव्हे तर सोन्याच्या विंटा आतरून त्या ठिकाणी तो जमीन त्या ठिकाणी विकत घेतो आणि त्या ठिकाणी सुंदरसं असं त्या ठिकाणी बुद्ध विहार निर्माण करतो आणि अत्यंत श्रद्धेने तो तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी विहार दान करतो. म्हणून उपासकांमध्ये अनाथ पिंड कोण आपण म्हणतो, एवं मे सुतम एकं समयं भगवा सावत्य विहरती जेतवने अनाथ पिंडिकस. म्हणजे अनाथ पिंडकांनी ते श्रद्धेने विहार त्या ठिकाणी निर्माण करून दिलं. तर त्या विहारामध्ये राहत असताना भगवंतांनी या गाथेचा उपदेश केलेला आहे. तर भगवंत त्या ठिकाणी उपदेश करीत असताना एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत त्या ठिकाणी एका ठिकाणी धम्मोपदेश करीत असतात. तर लाखोच्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो भगवंताच्या समोर असतो आणि भगवंत त्या ठिकाणी उपदेश करीत असतात. आणि त्या उपदेशामध्ये भगवंत अशा प्रकारचा उपदेश करतात की पुण्यकर्म जे आहे हे पुण्यकर्म आपण एकट्यानेच करता कामा नये.
या पुण्यकर्मामध्ये आपण इतरांना देखील आपण सहभागी करून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांच्या जीवनाचं जय मंगल कल्याण होईल. म्हणजे अशा प्रकारचा उपदेश भगवंत त्या ठिकाणी करीत असताना एक त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धावान उपासक असतो आणि तो अत्यंत श्रद्धायुक्त चित्तातून भगवंताचा उपदेश ऐकतो आणि उपदेश ऐकल्याबरोबर एवढा प्रसन्न होतो, एवढा आनंदित होतो, एवढा प्रमोदित होतो आणि भगवंताच्या उपदेशाप्रमाणेच मी माझं जीवन जगेल अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी संकल्प करतो. आणि जेव्हा भगवंताचं प्रवचन संपल्याच्या नंतर तो उपासक, आता भगवंतांनी उपदेश काय केलेला की पुण्यकर्म हे आपण एकट्यानेच करता कामा नये. आपण आपल्या सोबत आपले जे मुलं बाळ आहेत, म्हणजे या पुण्यकर्मामध्ये आपण सर्वांना सहभागी आपण करून घेतलं पाहिजे. मग त्याच्या मनामध्ये एवढी श्रद्धा बुद्ध धर्मसंघाबद्दल निर्माण होते, तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला त्या ठिकाणी त्रिवार वंदन करून पूजनीय भिक्खू संघास म्हणजे तथागत भगवान बुद्धांना भोजनाचं निमंत्रण देतो. आणि निमंत्रण दिल्याच्या नंतर केवळ भगवंतांनाच देत नाही, तर भगवंताच्या सोबत जे हजारोच्या संख्येने जे भिक्खू संघ आहेत, तर संपूर्ण भिक्खू संघाला देखील भगवंताला म्हणतो की भगवान माझं आपण जे भोजनदान आहे ते आपण स्वीकार करावं. भगवंत त्याचं भोजनदान त्या ठिकाणी स्वीकार करतात आणि स्वीकार केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या भोजनाचे आता भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. भगवंतांनी उपदेश केलेला की पुण्यकर्म आपण एकट्यानेच करता कामा नये, पुण्यकर्मामध्ये आपण इतरांना देखील आपण सहभागी केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी त्या नगरामध्ये त्या शहरामध्ये पूजनीय भिक्खू संघ येणार, तो भोजनाची त्या ठिकाणी तयारी करू लागतो आणि नंतर भगवंताच्या उपदेशाचं त्याला स्मरण होते, तेव्हा मात्र तो नगरातील उपासक आणि उपासिकांकडे जातो आणि या पुण्यकर्मामध्ये भोजनदानामध्ये तुम्हीही देखील सहभागी व्हावं आणि आपणही या पुण्यकर्म या ठिकाणी अर्जित करावं असं लोकांना त्या ठिकाणी सांगतो. उपासक उपासिका त्या ठिकाणी आपल्या सामर्थ्यानुसार त्या ठिकाणी डाळ असेल, तांदूळ असेल, म्हणजे भोजनदानासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील तर त्या ठिकाणी ते श्रद्धेने त्या ठिकाणी दान देतात. म्हणजे असं करता 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 त्या ठिकाणी दान जमा होतं. नंतर तो एका गर्भश्रीमंत एका श्रेष्ठीकडे जातो, त्याचं नाव बिलाल पादक म्हणून असं त्याचा उल्लेख आहे. मग त्या गर्भश्रीमंत व्यक्तीकडे तो त्या ठिकाणी जातो आणि गेल्याच्या नंतर ज्याप्रमाणे इतर लोकांना त्या ठिकाणी त्यांनी दान मागितलं होतं, तर तशाच प्रकारची याचना तो त्याला देखील करतो. परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये फार अहंकार असतो. तो म्हणतो, अरे तथागत भगवान बुद्धांना तू भोजनदान देत आहेस, पूजनीय भिक्खू संघाला जर भोजनदान देत आहेस, जर तुझी तेवढ्या लोकांना भिक्खू संघाला तुझं भोजनदान देण्याची तुझ्याकडे पात्रता नसेल, तर तू एवढ्या भिक्खू संघाला तू निमंत्रित का करतोस, जेणेकरून तुला लोकांकडे जाऊन त्या ठिकाणी भिक्षा मागावी लागत आहे, जेणेकरून तुला दान जमा करावी लागत आहे. मग असं प्रकारे त्याच्या मनामध्ये तो त्या ठिकाणी विचार करीत असतो आणि छोटंसं काहीतरी आपलं दान त्या ठिकाणी काढतो, म्हणजे छोटंसं काहीतरी अन्न त्या ठिकाणी धान्य काढतो आणि त्या ठिकाणी त्या पात्रामध्ये टाकून देतो. परंतु जो श्रद्धावान उपासक आहे ते त्याचं जे काही दिलेलं जे काही दान आहे ते मात्र तो वेगळाच ठेवतो. मग तेव्हा तो बिलाल पादक जो हे आहे, गर्भश्रीमंत व्यक्ती आहे, अहंकारी आहे, त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होते. तो म्हणतो की बघा, यांनी सर्व नगरातील लोकांचं दान यांनी एकत्रित केलेलं आहे एकाच ठिकाणी, परंतु माझं जे दान आहे यांनी वेगळं ठेवलेलं आहे. मग तो त्याचा जो एक सेवक आहे त्या सेवकाला त्याच्या पाठीमागे तो पाठवतो, म्हणजे दान त्या ठिकाणी छोटंसं दान देतो आणि हा काय दानाचं काय करतो याचा शोध घेण्यासाठी त्याला त्याच्या पाठीमागे लावतो. तो बिचारा भोजनदानाची त्या ठिकाणी तयारी करत असतो आणि त्यांनी दिलेलं जे काही धान्य आहे तो देखील त्याच्यामध्ये तो मिक्स करतो. त्याचा सेवक परत त्याच्याकडे येतो आणि आपल्या मालकांना सांगतो की महाराज, जे आपण जे छोटंसं दान दिलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी त्या अन्नामध्ये धान्यामध्ये त्यांनी मिक्स केलेलं आहे, परंतु त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला होता. तर त्याला बदला घेण्याची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्याला तो मनामध्ये असा विचार करू लागतो, अरे मी थोडंसं दान दिलेलं आहे, बघा या नगरामध्ये या शहरामध्ये जे गरीब जे मध्यमवर्गीय उपासक उपासिका आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलेलं आहे आणि मी एवढा गर्भ श्रीमंत आहे, म्हणजे या संपूर्ण शहरामध्ये माझ्या एवढं वैभव कुणाकडे नाही आणि मी छोटंसं त्या ठिकाणी दान दिलेलं आहे.
यांनी माझं जे काही दान आहे याच्यामध्ये यांनी मिक्स केलं नसावं, कारण जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध येतील आणि भोजन करतील आणि भगवंत जेव्हा उपदेश करतील तेव्हा मात्र माझी हा उपासक काय करेल, अवहेलना करेल, माझा अपमान करेल. अरे एवढा मोठा गर्भ श्रीमंत असून छोटस तू त्या ठिकाणी दान दिलं, अशा प्रकारचे माझ्याबद्दल तो अपशब्द वापरेल. परंतु जो जेव्हा अशा प्रकारचे माझं तो त्या ठिकाणी अपमान करेल तेव्हा मी मात्र एक चाकू घेईल आणि त्याला मी त्या ठिकाणी मारेल. म्हणजे अशा प्रकारचा तो त्याच्या मनामध्ये विचार करीत असतो. बघा, या श्रद्धावान उपासकाच्या मनामध्येही ती गोष्ट नाही, परंतु याच्या मनामध्ये त्या ठिकाणी अहंकार येतो, राग येतो, द्वेष येतो. मग तो त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ येतात, तथागत सम्यक संबुद्ध येतात, भगवंतांना संपूर्ण म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांना त्या ठिकाणी भोजनदान देतात. पूजनीय भिक्खू संघ त्या ठिकाणी भोजन ग्रहण केल्याच्या नंतर जेव्हा धम्मोपदेश करतात आणि धम्मोपदेश केल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे सर्वांनी उपदेश ऐकल्याच्या नंतर तो देखील गर्भश्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि तो त्या ठिकाणी वाटच बघत असतो, हा व्यक्ती माझा कधी अपमान करेल. त्याला असं वाटतं की हा एवढा मोठा मी गर्भश्रीमंत आहे आणि यांनी छोटस काहीतरी दान त्या ठिकाणी दिलं असेल, तो भगवंताला सांगेल आणि जेव्हा भगवंताला अशा प्रकारे सांगेल तेव्हा मी मात्र याला मारेल. म्हणजे बदला घेण्याची भावना बघ आपल्याही मनामध्ये होते. असं बघा, कधी कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये फुल भेटू देऊ नका, आहे की नाही. कधी लग्न असेल, मोठा असेल, मान अपमान होऊ द्या, मग बघा कसं होते. मग तिथे मनुष्य लोक बघत नाही, राग बघत नाही, लहान मोठं कुणीही बघत नाही. तेव्हा काय ते तिथे बदला घेण्याची भावना असते, कारण आपल्या मनामध्ये राग निर्माण झालेला असतो. ज्या ठिकाणी बघा आपण जर आपल्यावरती जर प्रशंसा होत असते, म्हणून भगवंत म्हणतात आपण कर्म आपण अशा प्रकारे केली पाहिजे ज्याप्रमाणे नकळत जर आपला पाय जर काट्यावरती पडला तर त्यामधून आपले काय दुःख अश्रू त्या ठिकाणी वाहू लागत असतात. मग भगवंत म्हणतात आपण आपल्या जीवनामध्ये जर अकुशल कर्म केलं तर त्याचा परिणाम देखील ज्याप्रमाणे काट्यावरती पाय पडावा आणि आपल्या डोळ्यामधून दुःख अश्रू यावे अशा प्रकारे त्या कर्माचा विपाक प्राप्त होतो. आणि एखाद्या व्यक्तीवर जर फुलांचा वर्षाव होत असेल, एक ट्रक नसेल 2 ट्रक जर त्या व्यक्तीवरती जर फुलांचा वर्षाव होत असेल, त्या व्यक्तीचा मान सन्मान होत असेल, सत्कार होत असेल, तर त्या फुलांपासून त्या व्यक्तीला काही विजा होते का? त्याचं मन विचलित होते का? अजिबात नाही, कारण त्याच्यामधून काय त्याच्या चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते. म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रकारचे आपण कर्म केली पाहिजे. तो व्यक्ती त्या ठिकाणी संधी शोधत असतो, पण या व्यक्ती श्रद्धावान व्यक्तीच्या मनामध्ये तशी गोष्ट नसतो. आणि भगवंताचा जेव्हा उपदेश होतो, उपदेश ऐकल्याच्या नंतर मात्र तो त्या ठिकाणी भगवंताला याचना करतो, भगवान या नगरामध्ये जे काही आज पूजनीय भिक्खू संघाला आणि स्वयं तथागत भगवान बुद्धांना जे भोजनदान देण्यात आलेलं आहे, तर या दानामध्ये केवळ माझंच नव्हे तर या संपूर्ण नगरामधील छोट्यातले छोटे जे उपासक उपासिका आहेत आणि जे गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत त्या सर्वांना आपण सारखाच आशीर्वाद द्यावा. बघा, छोटस अन्न देव किंवा मोठं देव, तो तसं म्हणत नाही की भगवान आपण सर्वांनाच त्या ठिकाणी समान आशीर्वाद द्यावा, कारण या दानामध्ये केवळ मी एकटाच नव्हे तर संपूर्ण नगरवासी काय आहेत तर सहभागी आहेत. जेव्हा मात्र हे शब्द तो त्या ठिकाणी ऐकतो आणि भगवंत त्या ठिकाणी जाणतात की या बिलाल नावाचा जो काही गर्भश्रीमंत व्यक्ती आहे याच्या मनामध्ये बदला घेण्याची भावना आहे, तेव्हा भगवंत त्या ठिकाणी त्या उपासकाला बोलवतात आणि त्या ठिकाणी त्याला उपदेश करताना म्हणतात की हे उपासक, तुझ्या मनामध्ये जे काही बदला घेण्याची भावना आहे, द्वेषाची भावना आहे, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंचितही तुझ्याबद्दल दुजाभाव नाही किंवा तिरस्काराची भावना नाही, तर भगवंत म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये आपण छोटं पुण्य करत आहे का मोठे पुण्य कर्म करत आहे, तर याचा आपण विचार केला नाही पाहिजे. आपण पुण्य कर्म करत आहे म्हणून भगवंत म्हणतात, नाही ते काही लोक बघा नाव जसं जाहीर होईल तसं मोठं दान देतात, असं नाही. भगवंत म्हणतात आपण आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार जेवढं काही आपण दान देत असेल, इथे काय महत्वाचं आहे तर श्रद्धा महत्वाची आहे. आणि जर श्रद्धा नसेल तर आपण कितीही मोठं जर दान देत असेल तर त्याच्यामधून तुम्हाला काहीही म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये फायदा होत नाही किंवा तेवढं मोठं तुमचं पुण्यकर्म होत नाही. म्हणून या ठिकाणी जे काही आपण दान देत असतो तर त्या ठिकाणी मात्र श्रद्धा महत्वाची आहे. म्हणूनच या गाथेमध्ये भगवंत म्हणतात
की मला हे लाभणे शक्य नाही असा विचार करून लहानसा पुण्याचीही अवहेलना करू नये. बघा, त्यांनी छोटस पुण्य म्हणजे दान दिलं होतं आणि तो त्या ठिकाणी काही अवहेलना करीत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे थेंबा थेंबाने त्या ठिकाणी घडा भरत असतो, तर तशाच प्रकारचे छोटे छोटे पुण्यकर्म आपणही आपल्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर दुसऱ्या गाथेमध्ये, आता हे झालं पुण्यकर्माबद्दल, तर अजून एक मी गाथा सांगतो त्या ठिकाणी. अगदी 10 मिनिटे अजून घेतो किंवा 5-7 मिनिटांमध्ये माझी धम्मदेशना समाप्त करतो. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत म्हणतात, अपमंतो पमंतेसु सुतेसु बहु जागरो अब्बलस्स व सिंहस्सो हित्वा याती सुमेधसो. या गाथेमध्ये भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अति जागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. बघा, याच्यामध्ये या गाथेमध्ये भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला पाठीमागे टाकून पुढे जातो. आता आपण जर कुठल्या जर आपण शर्यती जर बघितलं असेल, आता घोड्याची शर्यत कुठे असते? रेस कोर्स मध्ये असते. जो शीघ्र धावणारा घोडा म्हणजे काय, जो वेल ट्रेन जो घोडा असतो, तो लगेच धावायला लागतो का? कारण त्याचं प्रशिक्षण कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून त्याला तशा प्रकारे तयार केल्या जाते. तेव्हा मात्र तो कुठेतरी त्या ठिकाणी शीघ्र वेग घेत असतो. आणि जर एखादा दुर्बल घोडा असेल, बघा शर्यतीमध्ये कोण जिंकतो? विनर फक्त एकच होत असतो. किती मोठी शर्यत असेल त्याच्यामध्ये विनर मात्र एकच असतो. एक विनर असतो आणि एक त्या ठिकाणी हरणारा असतो. मग भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अति जागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. मग या घोड्याप्रमाणेच बघा, म्हणजे शीघ्र धावणारा घोडा म्हणजे जो वेल ट्रेन घोडा असेल, प्रशिक्षित घोडा असेल, तर तो दुर्बल घोड्याला पाठीमागे टाकून त्या शर्यतीमध्ये पुढे जातो आणि त्या ठिकाणी जिंकतो. तर या उदाहरणाप्रमाणेच भगवंत म्हणतात, प्रमादी लोकातील अप्रमादी. आता प्रमाद भगवंतांनी कुणाला म्हटलेला आहे? प्रमादी म्हणजे आळशी लोक आहे की नाही, जे झोपेमध्ये खूप मोठे स्वप्न बघतात, पण जेव्हा डोळे उघडलं तेव्हा काही जण त्यांना वाटतं की झोपेमध्येच आहे की नाही. जीवनामध्ये ध्येय मोठं असते पण कृती काहीच नाही, आहे की नाही. जीवनामध्ये असं वाटतं की स्वप्नामध्ये असं वाटतं की मला हे बनावं ते बनावं, परंतु जेव्हा आपण डोळे उघडले तेव्हा मात्र कृती आपली शून्य असते. झोपेमध्येच वेळ घालवतो, बोलण्यामध्येच वेळ घालवतो, मोठेपणामध्येच वेळ घालवतो, मीपणामध्ये गर्व करण्यामध्ये जो मनुष्य वेळ घालवत असतो, जो व्यक्ती वेळेचं महत्व जाणत नाही, अशा व्यक्तीला भगवंतांनी प्रमादी व्यक्ती म्हटलेला आहे. प्रमादी व्यक्ती कुणाला भगवंतांनी म्हटलंय? जो धम्माला जाणत नाही, जो आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करतो, आळसामध्ये आपलं जीवन घालवतो, अशा व्यक्तीला भगवंतांनी प्रमादी लोक म्हटलेला आहे. तर बघा, प्रमादी लोकातील अप्रमादी म्हणजे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अति जागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. मग प्रमादी लोकांपासून म्हणजे समोर कोण जातो? जो अप्रमादी आहे, जो कधीही आपल्या जीवनामध्ये आळस करत नाही, वेळेचं भान ठेवतो, वेळेला चांगल्या प्रकारे जाणतो, चांगल्या प्रकारे धम्म जाणतो आणि नियमितपणे आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म संपादन करत राहतो, अशा व्यक्तीला भगवंतांनी अप्रमादी म्हटलेला आहे. अति जागृत म्हणजे जो व्यक्ती क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीला जाणत असतो. जरी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आलं तरी त्या सुखाला तो त्या ठिकाणी धरून राहत नाही, आणि जरी मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख जर आलं तर चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करून त्या दुःखातून देखील त्याची चांगल्या प्रकारे मुक्तता होत असते. मग भगवंत म्हणतात काय बघा, शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला पाठीमागे टाकून त्या ठिकाणी पुढे जातो आणि तो जिंकतो. त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी व्यक्ती, अति जागृत सुज्ञ पुरुष त्या प्रमादी लोकांच्या पुढे निघून जातो. म्हणजे जे धम्मवान लोक आहेत ते प्रमादी लोकांना पाठीमागे टाकून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची काय प्रगती करीत असतात. आणि जो हा भगवंतांनी उपदेश दिलेला आहे, हा उपदेश भगवंतांनी 2 भिक्खूंना दिलेला आहे. वर्षावासाचा कालावधी सुरू होण्याच्या अगोदर
दोन भिक्षू भगवंताकडे येतात. भगवंत त्यांना अनेक महिन्यापासून सारखाच उपदेश करतात. ध्यान साधण्याच्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था भगवंत दोनही भिक्षूला त्या ठिकाणी म्हणजे सारखाच उपदेश करतात. आणि सारखा उपदेश केल्याच्या नंतर जेव्हा वर्षावास चालू होण्याच्या अगोदर ते दोघेही भिक्खू भगवंताला त्रिवार अभिवादन करतात आणि वर्षावासासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी भगवंताला विनंती करतात. भगवंत त्यांना देखील वर्षावास दुसऱ्या ठिकाणी करण्याची अनुमती देतात. दोघेही भिक्खू अरण्यामध्ये जातात आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर पर्ण नावाची ज्या ठिकाणी एक कुटी असते तर त्या ठिकाणी ते दोघे भिक्षू जंगलामध्ये अरण्यामध्ये वास्तव्य करतात. वर्षावासाला सुरुवात होते आणि वर्षावासाला सुरुवात झाल्याच्या नंतर दोन भिक्षू आहेत बघा. दोघांनाही भगवंतांनी सारखाच उपदेश केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो एक भिक्षू आहे जो आहे तो भगवंतांनी ज्याप्रमाणे भगवंताने उपदेश दिलेला आहे, ज्याप्रमाणे भगवंतांनी ध्यान साधना सांगितलेली आहे, आपल्या चित्ताला परिशुद्ध करतो, आपल्या मनाला निर्मळ करतो आणि चांगल्या प्रकारच्या ध्यान मनन चिंतन करून या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तो त्या ठिकाणी अरहंत पद प्राप्त करतो. बघा, भगवंताच्या बुद्ध वचनाला स्मरण करतो, ध्यान साधना करतो, आपल्या चित्ताला परिशुद्ध करतो आणि त्याच बलावरती तो अरहंत पद प्राप्त करतो. परंतु जो दुसरा भिक्षू आहे तो मात्र काय करतो, जंगलामध्ये जातो, चांगलं त्या ठिकाणी सरपण आणतो, म्हणजे त्या ठिकाणी लाकडं जमा करतो, चांगल्या प्रकारचे अन्न त्या ठिकाणी शिजवतो आणि ते जे काही नवशिके जे काही उपासिका आहेत तर त्यांच्याशी मात्र तो गप्पा गोष्टी करीत असतो. गप्पा गोष्टी संपले मग आळस आला की मात्र मस्त त्या ठिकाणी आराम करतो. म्हणजे अशा प्रकारे 3 ते 4 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी निघून जातो. आणि निघून गेल्याच्या नंतर दोघेही भिक्षू जेव्हा परत भगवंताकडे येतात, भगवंताला अभिवादन करतात आणि एका बाजूला त्या ठिकाणी बसतात. तर तेव्हा भगवंत जाणतात, अरे मी दोघांनाही सारखाच उपदेश केलेला आहे, परंतु माझा जो पुत्र आहे त्या पुत्राने चांगल्या प्रकारे धम्म जाणला आहे, ध्यान साधना जाणलेली आहे आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करून अरहंत असं पद त्यांनी प्राप्त केलेलं आहे. परंतु जो दुसरा भिक्षू जो आहे त्यांनी मात्र धम्माला जाणलं नाही, ध्यान साधनेमध्ये आपलं चित्त रममान केलं नाही आणि बोलण्यामध्ये वेळ घालवला, झोपण्यामध्ये वेळ घालवला आणि आळसामध्ये त्यांनी मात्र एवढा मोठा जो 3 ते 4 महिन्याचा कालावधी आहे तो मात्र प्रमादामध्ये त्यांनी घालवलेला आहे. तेव्हा मात्र भगवंत त्या ठिकाणी ज्या भिक्षूंनी अरहंत पद प्राप्त केलेला आहे, म्हणजे जीवनामध्ये जो सक्सेस झालेला आहे, जीवनामध्ये समोर गेलेला आहे, त्यांचं जे काही ध्येय आहे त्यांनी प्राप्त केलेलं आहे, तर त्या भिक्षूची भगवंत प्रशंसा करतात. आणि ज्या भिक्षूंनी जो आळसामध्ये प्रमादामध्ये वेळ घालवलेला आहे त्या भिक्षूंची मात्र भगवंत त्या ठिकाणी निंदा करतात. भगवंत म्हणतात, हा जो क्षण आहे हा क्षण आपल्या जीवनामधून कायमस्वरूपी निघून गेलेला आहे, हा क्षण आपल्या जीवनामध्ये परत कधी येणार नाही. आता जर आपण म्हणेल की सकाळचा जो काही वेळ आहे मी भोजन बनवत होतो तो वेळ आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे, तुम्ही कितीही पैसा खर्च करतो म्हणाले, किती काही ना काहीतरी करतो म्हणाले, तर तो वेळ आपल्या जीवनामध्ये कधीही येणार नाही. कारण तो जो वेळ आहे तो आपल्या जीवनामधून कायमस्वरूपी निघून गेलेला आहे. म्हणजे तेवढं आपण आपल्या जीवनामधला वेळ जो आहे तो मायनस झालेला आहे, तेवढंच आपण मृत्यूंच्या जवळ पोहोचलेला आहे. म्हणून भगवंत म्हणतात, वेळ कुणासाठीही थांबत नाही. म्हणून आपणही भगवंतांनी जशाप्रमाणे सांगितलेलं की मनुष्य जीवन फार दुर्लभ आहे आणि केवळ मनुष्यच असा एकमेव प्राणी आहे, तो पापही करू शकतो, पुण्यही करू शकतो, चांगल्या प्रकारे धम्म समजू शकतो. या निसर्गामध्ये बघा अनेक पशु पक्षी आहेत, अनेक प्राणी आहेत, मनुष्यापेक्षा मोठे आहेत, पण त्यांना मन आहे का? पुण्य करू शकतात का? धम्म जाणू शकतात का? दुःखमुक्त होऊ शकतात का? अजिबात नाही. त्यांचं काय आहे, जन्माला येतात, उत्पत्ती होते आणि मृत्यू होते. केवळ मनुष्य आणि मनुष्यच असा आहे त्या ठिकाणी धम्माला जाणू शकतो, तो तशा प्रकारचे पुण्यकर्म करू शकतो आणि स्वतःला दुःखमुक्त देखील या जीवनामध्ये करू शकतो. म्हणूनही आपणही आपल्या जीवनामध्ये आपण असं नाही म्हटलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये फार वेळ आहे. आपणही जाणलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये फार कमी वेळ आहे आणि जिथे जिथे पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी आपण सर्वात
समोर पुण्यकर्म करण्यासाठी आपण नियमितपणे आपण अग्रेसर असलं पाहिजे. पुण्यकर्म करण्यामध्ये कधी आपण पाठीमागे राहता कामा नये. आणि केवळ आपण एकट्यानेच नव्हे, तर बघा जेव्हा मातेच्या गर्भामध्ये जेव्हा तो गर्भ असतो, आई अन्न ग्रहण करते, ते अन्न पुढे गर्भापर्यंत पोहोचते. परंतु जेव्हा त्या बालकाचा जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर आईनं किती जरी अन्न ग्रहण केलं असेल, मुलांपर्यंत पोहोचतं का? नाही. पुण्यकर्म आपण वाटू शकतो, परंतु ते अन्न त्या मुलांपर्यंत कधीही पोहोचत नाही. मग तशाच प्रकारचे हे पुण्यकर्म देखील असतात. आज ते तुम्ही पुण्यकर्म केलं हे तुमच्यासाठी झालेलं आहे. म्हणून आपले नातेवाईक असतील, येणारे जे आपली पिढी, आपले नातू असतील, तर त्यांना देखील आपण या पुण्यकर्मामध्ये आपण सहभागी केलं पाहिजे. त्यांच्यावरती देखील अशा प्रकारे धम्माचे संस्कार, पुण्यकर्म करण्याचे संस्कार आपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चितच आपण सर्वजण श्रद्धा संपन्न, शील संपन्न, आपण सर्वजण श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका आहात. आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर यांच्या जन्म दिवसाचं औचित्य साधून पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर प्रत्येक वर्षी या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन करीत असतात. नाही तर बघा दुसरे लोक काय करतात, मोठमोठे केक हे करतात, पण त्याचा काही फायदा नाही. परंतु हे पुण्यकर्म जे आहे, भगवंत म्हणतात की आहू नयो पाहू नयो दक्षिणयो अंजली करणियो. म्हणजे दान दिल्याने कसं होतं, म्हणजे आपण दान का देत असतो, तर भगवंतानी सांगितलेलं आहे. बघा ज्या भगवंत आपण नाही ते कुठलेही भंते जे आले तर दानाबद्दलच बोलतात, आहे की नाही. पण कशासाठी बोलतात, कारण अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. म्हणजे अनुत्तर क्षेत्र कुठलं असेल, पुण्यक्षेत्र कुठलं असेल, तर तो पूजनीय भिक्खू संघ आहे. आणि या भिक्खू संघाला आपण दान दिल्यामुळे आपल्यावरती दारिद्र्य येत नाही, तर आपली काय होत राहते, वृद्धी होत असते. तर या ठिकाणी छोटस उदाहरण आहे. बघा एखादी जर खडकाळ जमीन असेल आणि आपण कितीही महागाचं त्या ठिकाणी बीज आणलं असेल, परंतु नापीक जमीन आहे, खडकाळ जमीन आहे, आणि पीक तर बघा खूप किमतीचं पीक आहे, म्हणजे बीज जे आहे ते खूप किमतीचं आहे. परंतु जे ते बीज जे आपण खडकाळ जमिनीवरती टाकलं तर त्याच्यामधून काही उत्पन्न होईल का, म्हणजे काही रोप निर्माण होतील का, तर अजिबात नाही. कितीही महागाचं जर आपण बीज त्या ठिकाणी टाकलं तर जमीन का आहे, नापीक आहे, खडकाळ जमीन आहे. आणि हे जर बीज त्या ठिकाणी महागाचं जरी नसेल, पण जमीन जर सुपीक असेल, तर त्या ठिकाणी आपण जर छोटस जरी त्या ठिकाणी काही धान्य टाकलं असेल, तर या ठिकाणी भगवंतानी शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. दान कशा प्रकारे असते बघा. बघा शेतकरी चांगल्या प्रकारे शेतीची मशागत करतो, शेतीची साफसफाई करतो, आणि एका एकर मध्ये किती किलो त्या ठिकाणी ज्वारी टाकतो किंवा सोयाबीन टाकतो. एका एकर मध्ये 1 किलो किंवा 2 किलो म्हणजे त्या ठिकाणी बीजारोपण करतो. परंतु जमीन कशी आहे, सुपीक आहे. पण बघा त्यांनी त्या 2 एकर जमिनीमध्ये एका एकर शेतीमध्ये पीक किती टाकलेलं आहे, बीज किती टाकलेलं आहे, 1 किंवा 2 किलो. परंतु त्याचं जेव्हा उत्पन्न येते ते किलो मध्ये येते का, कशामध्ये येते, क्विंटलामध्ये येते. बघा त्याने बीज किती टाकलेलं आहे, 1 किलो किंवा 2 किलो त्या 1 एकर शेतीमध्ये टाकलेलं आहे, परंतु त्याचं उत्पन्न कसं आहे, तर क्विंटलामध्ये आहे. तर तशाच प्रकारे भगवंत म्हणतात जेव्हा आपण पूजेने भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धायुक्त चित्तातून दान देत असतो, तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक किंवा त्याचा कर्म हे आपल्याला क्विंटलामध्ये म्हणजे मोठ्या पुण्यकर्मामध्ये त्याचा आपल्याला त्या लाभ होत असतो. म्हणून आपण पुण्यकर्म करताना कधीही आपण पाठीमागे राहता कामा नये. जिथे जिथे धम्माचं काम होत असेल तिथे तिथे आपण अग्रेसर राहून आपण पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये संपादन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी वेळ देखील भरपूर झालेला आहे आणि वेळेच्या अभावी अधिक धम्मदेशना न देता परत एकदा पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर यांना भंतेंच्या प्रती खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो. पूज्य भंतेजींना चांगल्या प्रकारे धम्माचं काम करण्यासाठी बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या बलाने त्या पूज्य भंते डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य, आरोग्य, वर्ण, प्रज्ञा, बल सुख प्राप्त हो
अशा प्रकारे भंतेंच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. पूज्य भंतेंना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.